आपल्या राज्यातील सगळ्यात म्हणजे सगळ्यात मेन महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? एकतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. याच्यानंतर विद्यार्थ्यांचा म्हणजेच की शिक्षण चांगल्या प्रकारे ते करतात, पण त्यांना जो रोजगार पाहिजे तो मिळत नाही आहे. 10 आणि 15,000 रुपयाची नोकरी जर भेटली तर कसं काय त्यानं जगायचं? त्याचं भविष्य संपूर्ण अंधारामध्ये जातं आहे. याच्यानंतर स्त्रियांना सबलीकरण झालं पाहिजे. सक्षम झाल्या पाहिजे स्त्रिया. जर स्त्रियांकडं पैसा जर आला तरच त्या सक्षम होणार आणि संरक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जसं आपण बघतोय सगळीकडे म्हटलं जातं स्त्रियांचं संरक्षण म्हणा, सबलीकरण म्हणा, तर भरपूर साऱ्या स्त्रिया शिक्षण शिकूनही पण त्या कुठं पण जॉबला वगैरे जात नाहीत. त्यांचं म्हणजे भरपूर साऱ्या घरीच असतात किंवा घरातलीच काही कामं करतात. याच्यामागचं कारण ते नेमकं असं आहे, की त्यांना जेवढा पगार पाहिजे, जेवढा त्यांना वेतन पाहिजे तेवढं भेटत नाही. 10,000-15,000 ग्रॅज्युएशन झालेल्यांना 10,000-15,000 भेटायचं म्हटल्यावर काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की सुरक्षा पण त्यांना पाहिजे. तसंच त्यांच्या